भोकर या मतदारसंघामध्ये कोणाला इथं नागरिकांनी पसंती दिलेली आहे तर भोकर या मतदारसंघात भाजपचं पारडं जड असल्याचं दिसतंय। अर्थातच अशोक चव्हाण यांचं या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व आणि आता आपण बघतोय की भोकरचे संभाव्य आमदार नक्कीच भोकर या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळाली। महत्त्वाचं म्हणजे इथे श्रीजया चव्हाण भाजपाचे उमेदवार त्या संभाव्य आमदार ठरताना आपल्याला बघायला मिळतात। त्यांच्या विरोधात तिरुपती कदम कोंदेकर काँग्रेस उमेदवार श्रीजया चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या मुलगी आणि पहिल्यांदाच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि आता आपल्याला बघायला मिळू शकते की संभाव्य आमदारही त्याच ठरतायत भोकरमध्ये। अगदी आणि आपण बघतोय की श्रीजया चव्हाण या संभाव्य आमदार इथं दिसतायत तर त्यांनी काँग्रेसच्या तिरुपती कोंदेकर यांचा इथं पराभव होऊ शकतो अशी शक्यता असल्याचं दिसतंय। थेट जाऊया यावेळेस नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण या संभाव्य आमदार नेमक्या का बरं आहेत, काय त्यामागची कारणं आहेत, जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून। संजय, काय नेमकं कारण आहे की श्रीजया चव्हाण यांना भोकरचे नागरिक मतदान करतायत? काल नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि या 9 विधानसभा मतदारसंघात एकूण 65% सरासरी इतकं मतदान झालेलं आहे। परंतु या 9 विधानसभा मतदारसंघापैकी सर्व राज्याचं लक्ष जे होतं आणि आहे ते म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघाकडे। भोकर हा विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे। चव्हाण कुटुंबियाची तिसरी पिढी या मतदारसंघातून श्रीजया चव्हाण यांच्या रूपाने निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्या भाजपाच्या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकंदरीत पाहिलं तर या मतदारसंघात या दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि एकंदरीत पाहता अर्धापूर येथे अशोक चव्हाण यांनी जनतेसमोर डोकं टेकवत एका प्रचार सभेमध्ये त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जनतेसमोर डोकं टेकवत नतमस्तक होत जनतेला भावनिक साथ घातली आणि प्रचारात पुन्हा ते आघाडीवर आले। एकंदरीत पाहिलं तर या दोघांमध्ये बिग फाईट झाली, परंतु या दोघांच्या लढतीमध्ये श्रीजया चव्हाण यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे।